इयत्ता 12वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा पाठ चौथा पर्यावरणीय संरक्षण पद्धती स्वाध्याय 1. हरित इमारतीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते स्पष्ट करा. उत्तर. हरित इमारती म्हणजे पर्यावरणावर कमी परिणाम करणाऱ्या व संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या इमारती होय. हरित इमारतीसाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत. 1. ऊर्जा कार्यक्षमता. सौर ऊर्जा, नैसर्गिक प्रकाश, वायू, विजन यांचा जास्तीत जास्त वापर करून विजेची बचत केली जाते. 2. पाणी व्यवस्थापन. पावसाचे पाणी साठवण, सांडपाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची बचत होते. 3. पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य. राखीवच्या विटा, पुनर्चक्रीकरण केलेले साहित्य, कमी प्रदूषण करणारे पदार्थ वापरले जातात. 4. कचरा व्यवस्थापन. कचरा वर्गीकरण, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण यावर भर दिला जातो. 5. आरोग्यदायी अंतर्गत वातावरण. स्वच्छ हवा, पुरेसा प्रकाश व योग्य तापमान राखले जाते. 6. जमिनीचा योग्य वापर. नैसर्गिक परिसंस्थेचे नुकसान टाळून बांधकाम केले जाते. 7. 4R तत्वांचा वापर. रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकव्हर यांचा अवलंब केला जातो. 8. ऊर्जा बचत उपकरणे. LED दिवे, ऊर्जा कार्यक्षम यंत्रांचा वापर केला जातो. 9. हरित परिसर निर्मिती. झाडे लावून पर्यावरण संतुलन राखले जाते. 10. दीर्घकालीन टिकाऊपणा. इमारतीचे आयुष्य जास्त व देखभाल खर्च कमी असतो. 11. प्रदूषण नियंत्रण. ध्वनी, वायू व जल प्रदूषण कमी ठेवले जाते. 12. स्मार्ट डिझाईन. हवामानानुसार इमारतीची रचना केली जाते. हरित इमारती पर्यावरण संरक्षणासोबतच आर्थिक बचत व आरोग्यदायी जीवनशैली प्रदान करतात. त्यामुळे त्यांचा वापर वाढवणे गरजेचे आहे. 2. उद्योगामुळे पर्यावरणावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात ते स्पष्ट करा. उत्तर. औद्योगिकीकरणामुळे आर्थिक विकास साधला असला तरी त्याचे पर्यावरणावर गंभीर व दीर्घकालीन दुष्परिणाम होत आहेत. 1. वायू प्रदूषण. कारखान्यातून CO2, SO2, NOx सारखे वायू बाहेर पडतात. 2. जलप्रदूषण. रसायनयुक्त सांडपाणी नद्या व तलावात सोडले जाते. 3. माती प्रदूषण. घातक कचऱ्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. 4. आवाज प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण. मशिनरी व यंत्रामुळे मोठा आवाज होतो. 5. जैवविविधतेचा ह्रास. जंगलतोड व प्राण्यांचे अधिवास नष्ट होतात. 6. जागतिक तापमानात वाढ. हरितगृह वायूमुळे तापमान वाढते. 7. आम्लवृष्टी. SO2 व NOx मुळे आम्लवृष्टी होते. 8. मानवी आरोग्यावर परिणाम. श्वसन रोग, त्वचारोग वाढतात. 9. संसाधनांचा ह्रास. पाणी, खनिजे यांचा अतिवापर होतो. 10. घनकचरा समस्या. औद्योगिक कचऱ्याचे व्यवस्थापन कठीण होते. 11. परिसंस्था असंतुलन. नैसर्गिक चक्रावर परिणाम होतो. 12. हवामान बदल. दीर्घकालीन पर्यावरणीय बदल घडतात. उद्योग विकासासाठी आवश्यक असले तरी पर्यावरणीय नियम व तंत्रज्ञान वापरून त्यांचे दुष्परिणाम कमी करणे आवश्यक आहे. 3. इको लेबलिंग म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते आहेत? उत्तर. इको लेबलिंग ही उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे दर्शवणारे प्रमाणपत्र प्रणाली आहे. 1. पर्यावरणपूरक ओळख. उत्पादन पर्यावरणास अनुकूल असल्याचे दर्शवते. 2. ग्राहक जागरूकता. ग्राहक योग्य निर्णय घेऊ शकतो. 3. प्रदूषण कमी. कमी प्रदूषण करणाऱ्या वस्तूंचा वापर वाढतो. 4. ऊर्जा बचत. ऊर्जा कार्यक्षम उत्पादनांना प्राधान्य दिले जाते. 5. संसाधन संवर्धन. नैसर्गिक साधनांचा योग्य वापर होतो. 6. उद्योगांना प्रोत्साहन. हरित उत्पादनासाठी उद्योग प्रयत्न करतात. 7. शाश्वत विकास. पर्यावरण व अर्थव्यवस्था यांचा समतोल राखतो. 8. गुणवत्ता सुधारणा. उत्पादनाची गुणवत्ता वाढते. 9. ग्राहकांचा विश्वास वाढ. प्रमाणित उत्पादने विश्वासार्ह ठरतात. 10. जागतिक व्यापारात मदत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान्यता मिळते. 11. कचरा कमी. पुनर्वापरयोग्य उत्पादनांना प्रोत्साहन मिळते. 12. आरोग्य संरक्षण. विषमुक्त उत्पादनांचा वापर वाढतो. इको लेबलिंगमुळे पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर वाढून शाश्वत विकास साधता येतो. 4.
भारतातील पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर: कोणताही विकास प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासण्यासाठी मंजुरी प्रक्रिया आवश्यक असते. प्रकल्प छाननी. प्रकल्पाचा प्रकार व प्रभाव ठरवला जातो. व्याप्ती निश्चिती. अभ्यासाचा विस्तार ठरवला जातो. पायाभूत माहिती संकलन. पर्यावरणाची विद्यमान स्थिती तपासली जाते. परिणाम विश्लेषण. सकारात्मक व नकारात्मक परिणाम ओळखले जातात. पर्याय व उपाययोजना. पर्यावरण संरक्षणासाठी उपाय सुचवले जातात. EIS अहवाल तयार करणे. सविस्तर अहवाल सादर केला जातो. सार्वजनिक सल्लामसलत. स्थानिक लोकांचे मत घेतले जाते. तज्ञ समिती मूल्यांकन. तज्ञाकडून परीक्षण केले जाते. मंजुरी नकार. प्रकल्पाला परवानगी दिली जाते किंवा नाकारला जातो. 10. अंमलबजावणी. प्रकल्प सुरू केला जातो. नंतरची देखरेख. परिणामांवर सतत निरीक्षण ठेवले जाते. कायदेशीर पालन. पर्यावरणीय नियमांचे पालन सुनिश्चित केले जाते. ही प्रक्रिया पर्यावरणाचे रक्षण करत विकास साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 5. पॅरिस कराराबद्दल माहिती द्या. उत्तर: पॅरिस ॲग्रीमेंट हा जागतिक हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेला एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय करार आहे. हा करार 2015 मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या परिषदेत स्वीकारण्यात आला. या कराराचे मुख्य उद्दिष्ट पृथ्वीच्या सरासरी तापमानवाढीला 2°C पेक्षा कमी ठेवणे आणि शक्य असल्यास ती 1.5°C पर्यंत मर्यादित ठेवणे हे आहे. या करारानुसार प्रत्येक देशाने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी स्वतःची राष्ट्रीय उद्दिष्टे ठरवायची असतात. तसेच स्वच्छ व नूतनीकरण ऊर्जेचा वापर वाढवणे, हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेणे आणि विकसनशील देशांना आर्थिक व तांत्रिक मदत करणे यावर भर दिला जातो. या करारामुळे सर्व देश एकत्र येऊन पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करतात आणि शाश्वत विकास साध्य करण्यास मदत होते. 6. पाणथळ जागांच्या संवर्धनाच्या दृष्टीने रामसर साईटचे महत्त्व नमूद करा. उत्तर: रामसर कन्व्हेन्शन हा पाणथळ जागांच्या संवर्धनासाठीचा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय करार आहे. या करारांतर्गत निवडलेल्या पाणथळ क्षेत्रांना रामसर साईट म्हणतात आणि त्यांचे संरक्षण व शाश्वत उपयोग याला विशेष महत्त्व दिले जाते. जैवविविधतेचे संरक्षण. विविध वनस्पती, प्राणी व स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास जतन होतात. पाणी शुद्धीकरण. पाणथळ जागा नैसर्गिक फिल्टरप्रमाणे कार्य करतात. पूर नियंत्रण. अतिरिक्त पाणी साठवून पुराचा धोका कमी करतात. भूजल पुनर्भरण. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होते. हवामान नियंत्रण. कार्बन शोषून हवामान बदलाचा परिणाम कमी करतात. उपजीविकेच्या संधी. मासेमारी व पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो. आंतरराष्ट्रीय सहकार्य. विविध देशांमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी समन्वय वाढतो. पर्यावरणीय संतुलन. परिसंस्थेचा समतोल राखण्यास मदत होते. रामसर साइट्स पाणथळ जागांचे संरक्षण करून पर्यावरण संतुलन व शाश्वत विकास साध्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 7. उपभोक्ता शिक्षणाची गरज व महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: उपभोक्ता शिक्षण म्हणजे ग्राहकांना त्यांच्या हक्क, कर्तव्य आणि योग्य खरेदीविषयी माहिती देण्याची प्रक्रिया होय. वाढत्या उपभोगवादाच्या काळात जागरूक ग्राहक निर्माण करण्यासाठी उपभोक्ता शिक्षण अत्यंत आवश्यक ठरते. जागरूकता निर्माण. ग्राहकांना बाजारातील माहिती समजते. योग्य निवड. गुणवत्ता, किंमत व प्रमाण यांचा विचार करून खरेदी करता येते. फसवणूक कमी. भेसळ व निकृष्ट वस्तूमुळे होणारी फसवणूक कमी होते. हक्कांची जाणीव. ग्राहक आपले हक्क ओळखून त्यांचे संरक्षण करू शकतो. आर्थिक बचत. योग्य निर्णयामुळे पैशाचा अपव्यय टाळता येतो. पर्यावरण संरक्षण. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढतो. जबाबदार समाज. नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी वाढते. तक्रार निवारण. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता वाढते. उपभोक्ता शिक्षणामुळे जागरूक, जबाबदार आणि सक्षम ग्राहक तयार होऊन समाजाच्या विकासाला चालना मिळते. 8.
पर्यावरणपूरक पद्धती आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्पष्ट करा. उत्तर: पर्यावरणपूरक पद्धती म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर करताना पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या पद्धती होय. तर पर्यावरणपूरक पर्यटन म्हणजे निसर्गाला हानी न पोहोचवता त्याचे जतन करत केलेले जबाबदार पर्यटन होय. पर्यावरणपूरक पद्धतीमध्ये पाणी, ऊर्जा व नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर केला जातो. तर पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये पर्यटकांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली जाते. पर्यावरणपूरक पद्धतीचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण यावर भर दिला जातो. तर पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये कचरा न टाकणे आणि स्वच्छता राखणे यावर भर दिला जातो. पर्यावरणपूरक पद्धती सौर ऊर्जा, पवनऊर्जा यांसारख्या नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर केला जातो. तर पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये वन्यजीव व त्यांच्या अधिवासाचा आदर केला जातो. पर्यावरणपूरक पद्धती प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. तर पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये आवाज कमी ठेवून शांतता राखली जाते. पर्यावरणपूरक पद्धती जैविक शेती व सेंद्रिय खतांचा वापर प्रोत्साहित केला जातो. तर पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये स्थानिक संस्कृती व परंपरांचा सन्मान केला जातो. पर्यावरणपूरक पद्धती कचरा व्यवस्थापन आणि शून्य कचरा संकल्पना राबवली जाते. तर पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये स्थानिक लोकांना रोजगार व आर्थिक लाभ मिळतो. पर्यावरणपूरक पद्धतीत नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व संरक्षण केले जाते. तर पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवली जाते.